नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओपासून आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील जे पण प्रकरण आहे या प्रकरणावर आपण काही शॉर्ट नोट्स काढू, जेणेकरून आपण जेव्हा आपली परीक्षा कमी दिवस बाकी असणार त्यावेळेस आपण जास्तीत जास्त या गणित या विषयाची आपण रिव्हिजन करू शकू आणि गणित या विषयावरील आपण प्रश्न जास्तीत जास्त प्रॅक्टिस म्हणून सोडवू शकू। आता हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला प्रत्येक प्रकरणावर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे। तर या गोष्टी आपण शॉर्ट नोट्समध्ये आपण लिहून ठेवल्या आणि त्या आपण पुन्हा पुन्हा वाचत राहिलो तर परीक्षेमध्ये आपला प्रश्न चुकणार नाही आणि आपल्याला जास्त प्रश्न सोडवण्याची गरज नसणार। म्हणजे आपण फक्त अशा कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत का जे प्रश्न आलेले आहे आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या ट्रिक त्याचबरोबर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत हेच आपण या शॉर्ट नोट्समध्ये आपण बघणार आहोत। तर आज आपण गणितामधला सर्वात महत्त्वाचा आपण टॉपिक घेणार आहोत तो म्हणजे रेल्वे। रेल्वे या टॉपिकवर आपल्याला आत्तापर्यंत आपण बघितलं 2023 पर्यंत 7 ते 8 टाईपचे प्रश्न आपल्याला यावर विचारण्यात येतात। तर हे प्रश्न आपण बघितलं की आपण ॲनालिसिस केलं आणि या प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या ट्रिक त्याचबरोबर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे हे आपल्याला माहिती असेल तर आपण प्रश्न इझिली सॉल्व करू शकू आणि परीक्षेमध्ये आपला प्रश्न चुकणार नाही। तर आज आपण बघणार आहोत रेल्वे। या रेल्वे या टॉपिकवर आपण सुरुवातीला आपण बघितलं तर चोर आणि पोलीस यावर आपल्याला नेहमी एक प्रश्न विचारतात। तर चोर आणि पोलीस यावरचा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत हे आपण आजच्या आपल्या क्लासमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला आपण बघू की आपल्याला दिलेलं असेल चोर असेल आणि दुसरं बघितलं तर पोलीस असेल। आता चोर आणि पोलीस यावर आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारतात ते पहिले आपण समजून घेऊ। जसं आपल्याला म्हटलेलं असेल की हा एक पोलीस आहे आणि हा याच्यापासून बघितलं काही अंतरावर चोर असेल। आपल्याला प्रश्न विचारतात की हा जो पोलीस आहे या चोराला किती वेळात पकडेल त्याचबरोबर किती अंतरावर पकडेल, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले तर आपण कोणत्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजेत ती गोष्ट समजून घेऊ। सुरुवातीला बघा या पोलीस आणि त्यानंतर हा चोर या दोघांमधलं जे अंतर असेल हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे की आपल्याला सांगितलेलं असेल की पोलिसापासून चोर हा बघितलं तर 100 मीटर दूर आहे, म्हणजे अंतर किती झालं तर 100 मीटर। त्याचबरोबर आपल्याला या पोलिसाचा वेग दिलेला असेल, पोलिसाचा वेग दिलेला असेल, त्याचप्रमाणे या चोराचा सुद्धा आपल्याला वेग दिलेला असेल, वेग। आता यावरून एक गोष्ट लक्षात येते की पोलीस आणि चोर दोन्ही पण बघितलं तर एकाच दिशेकडे धावत आहे, म्हणजे या दोघांची पण दिशा काय आहे सारखी आहे। त्यावेळेस आपण जो वेग असतो हा वेग या दोघांची काय करणार वजाबाकी, या दोघांनी वेगाची काय करणार आपण वजाबाकी, कारण हे दोन्ही पण काय जात आहे एकाच दिशेने जात आहे। आणि आपल्याला प्रश्न विचारला असेल की हा पोलीस या चोराला किती वेळात पकडेल, किती वेळात पकडेल, म्हणजे आपल्याला वेळ काढायचा आहे। तर वेळसाठी आपण नेहमी आपला जनरल फॉर्म्युलानुसार बघितलं आपण तर वेळ बरोबर किती असते अंतर भागेला आपण काय घेतो वेग घेतो। मग अंतर बरोबर काय घ्यायचं तर बघितलं तर हा पोलीस आणि या चोर या दोघांमधलं जे अंतर असेल हे आपलं अंतर इथे आपण घेणार। त्याचबरोबर वेग बघितला तर आपल्याकडं पोलिसाचा वेग दिलेला आहे आणि चोराचा वेग दिलेला आहे। तर आपल्याला एकूण जो वेग असेल तर या दोघांची वजाबाकी करायला लागणार। वजाबाकी का बरं तर पोलीस आणि चोर दोन्ही पण एकाच दिशेने जात आहे। यावरून आपण काढू शकणार का हा पोलीस या चोराला किती वेळात पकडेल। आता हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे हे पण लक्षात ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे। जसं आपल्याला वेग बघितलं तर वेग आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल, त्याचबरोबर या चोराचा वेगसुद्धा आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल आणि आपण बघितलं तर जे अंतर आहे हे आपल्याला मीटरमध्ये दिलेलं असेल, म्हणजे मीटरमध्ये दिलेलं असेल आणि आपल्याला जो प्रश्न आहे त्यामधले जे ऑप्शन आहे हे सर्व सेकंदामध्ये असेल, सर्व सेकंदामध्ये असेल। तर मग अशा वेळेस आपण हा जो आपण डिफरन्स घेणार आहोत दोघांची वजाबाकी घेणार आहोत वेगामधली ते सुद्धा आपल्याला कशामध्ये मिळणार तर किलोमीटर प्रति तासामध्ये।
मग अशा वेळेस आपण बघितलं सर्व ऑप्शन सेकंदमध्ये आहे, तर आपण या किलोमीटर प्रति तास आहे याला आपण मीटर प्रति सेकंदमध्ये आपण रूपांतरित करायला पाहिजे. मग या साऱ्या गोष्टी आपल्याकडे माहिती असेल तर प्रश्न आपण इझिली सॉल्व करू शकतो. आता यामध्ये आपल्याला आणखी लक्षात घ्यायचं की आपल्याकडं फक्त या रेल्वे किंवा आपण बघितलं तर या टॉपिकवरचे प्रश्न सोडवण्यासाठी 3च गोष्टी दिलेल्या असतात. एक असते बघितलं तर वेळ, नंतर अंतर आणि वेग. यापैकी आपल्याला कोणत्या पण 2 गोष्टी दिलेल्या असेल तर तिसरी गोष्ट आपल्याला इझिली काढता येतात. आता हेच झालं चोर आणि पोलीसवरची कॉन्सेप्ट, बरोबर. आता यासोबतच यावरच आपल्याला रेल्वे या टॉपिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. म्हणजे 2 रेल्वे दिलेले असेल आणि दोन्ही रेल्वे बघितलं तर एकाच दिशेने धावत असेल, अशा आधारित आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी हीच कॉन्सेप्ट आपण इथे यूज करणार. त्यामध्ये बघितलं पहिली जी काय म्हणतो आपण रेल्वे असेल आणि दुसरी रेल्वे, या दोघींमधलं आपल्याला अंतर दिलेलं असेल आणि या दोघींचा का दिलेला असेल, वेग दिलेला असेल, तर आपल्याला माहिती पडणार की जी पण का म्हणू आपण पहिली जी रेल्वे आहे या दुसऱ्या रेल्वेला किती वेळामध्ये ती एकामेकाला क्रॉस करेल, हे सुद्धा आपल्याला इथे या कॉन्सेप्टवरून फाइंड आउट करता येते. आता आपण बघितलं की या दोन्ही पण टाईपमध्ये बघितलं तर दोघांचा पण वेग का होता, एकाच दिशेने होता, म्हणून आपण या वेगामध्ये वजाबाकी केली. आता आपण बघू की 2 विरुद्ध दिशेच्या जेव्हा रेल्वे एकामेकाच्या दिशेने येत असेल, एकामेकाच्या दिशेने म्हटलं म्हणजे समजून घ्यायचं का या दोन्ही रेल्वे काय असेल, विरुद्ध असेल त्यावेळेस आपण कोणती कॉन्सेप्ट यूज करायला पाहिजे हे आता आपण इथे बघणार आहोत. आता आपण बघितलं की ही एक पहिली रेल्वे असेल, त्याचबरोबर ही दुसरी रेल्वे असेल, दोन्ही पण एकामेकाच्या दिशेने, म्हणजे काय तो दोन्ही पण विरुद्ध दिशेने काय आहे एकामेकासोबत येत असेल. तर सुरुवातीला बघितलं तर या दोघांमधलं आपल्याला अंतर माहिती पाहिजे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक रेल्वे मुंबई या शहरातून निघाली असेल आणि दुसरी रेल्वे बघितलं तर नागपूर या शहरातून निघाली असेल, तर मुंबई आणि नागपूर यामधलं आपल्याला अंतर माहिती पाहिजे, बरोबर आहे. आपल्याला अंतर माहिती पाहिजे. त्याचबरोबर या मुंबईवरून निघणाऱ्या जी रेल्वे आहे या रेल्वेचा आपल्याला वेग माहिती पाहिजे. तो वेग आपल्याला दिलेला असेल किलोमीटर प्रति तासामध्ये. त्याचबरोबर नागपूरवरून निघणारी जी रेल्वे आहे तिचासुद्धा आपल्याला वेग दिलेला असेल किती, किलोमीटर प्रति तासामध्ये. आणि आपल्याला म्हटलं असेल का या दोन्ही रेल्वे किती वेळात एकामेकांना भेटतील. म्हणजे आपल्याला काढायचं काय आहे तर वेग काढायचा आहे, आपल्याला काढायचा आहे वेळ काढायचा आहे. तर वेळ बरोबर नेहमी किती घेतो आपण, अंतर भागेला वेग. मग अंतर म्हणजे काय तर या मुंबई आणि या नागपूर या दोन्ही शहरामधलं अंतर म्हणजे आपल्या प्रश्नामधलं अंतर. त्याचबरोबर वेग म्हणजे काय तर आपण बघितलं मुंबईवरून निघणाऱ्या रेल्वेचा वेग दिलेला आहे आणि नागपूरवरून निघणाऱ्या रेल्वेचा वेग दिलेला आहे. तर हा वेग म्हणजे काय असणार तर या दोघांची ॲडिशन म्हणजे काय असणार, बेरीज. कारण या दोन्ही पण काय आहे विरुद्ध दिशेने. जेव्हा आपण दोन्ही पण रेल्वे विरुद्ध दिशेने असेल तर तेव्हा त्याचा वेगाची आपण अधिक करतो म्हणजे बेरीज करतो, आणि जेव्हा दोन्ही पण रेल्वे एकाच दिशेने असेल तेव्हा आपण वेगाची वजाबाकी करतो. या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर प्रश्न इझिली सॉल्व होणार. त्याचबरोबर आपल्याकडं अंतर इथे दिलेलं असेल किलोमीटर प्रति तासामध्ये. त्याचबरोबर अंतर दिलेलं असेल किलोमीटरमध्ये आणि वेग पण सुद्धा किलोमीटर प्रति तास असेल आणि आपल्याला वेळ सांगितलेलं असेल की तासामध्ये काढा, तर तेव्हा आपल्याला कोणतंही कन्व्हर्शन करावं लागणार नाही. का बरं तर वेगसुद्धा आपल्याला किलोमीटर प्रति तास आहे, अंतरसुद्धा किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. पण प्रश्न आपल्याला विचारला असेल की मिनिटामध्ये काढा, बरोबर आहे. किंवा आपण ऑप्शनमध्ये बघितलं तर मिनिट दिले असेल तर या तासाला आपल्याला मिनिटामध्ये रूपांतर करावं लागणार. या 2 गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघितलं आपण इथे आपल्याला एक आणखी या टाईपवरचा आपल्याला प्रश्न सोडवता येतो की त्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारलेला आहे. तो आता आपण बघू 3rd नंबर.
म्हणजे एकूण आपण बघितलं आतापर्यंत 3 टाईपचे प्रश्न बघितले, एक चोर आणि पोलीस, आणि त्या आल्या दोन्ही पण रेल्वे एकाच दिशेने. आता या दोन्ही पण रेल्वे काय आहे, विरुद्ध दिशेने. आता आपण बघणार आहे का या दोन्ही पण रेल्वेमधलं अंतर काढायचं असेल, काय काढायचं असेल, अंतर काढायचं असेल, त्यावेळेस आपण याला कसं फाइंड आउट करणार. पुढे बघितलं असेल, आपल्याला म्हटलं असेल की एक रेल्वे आहे आणि ही एक दुसरी रेल्वे आहे, आणि प्रश्नामध्ये म्हटलं असेल की ही जी रेल्वे आहे, ही रेल्वे बघितलं तर सकाळी 9 वाजता मुंबई या शहरावरून निघाली. त्याचबरोबर हिचा जो वेग असेल हा किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल. सकाळी 9 वाजता निघाली. दुसरी रेल्वे बघितलं तर सकाळी 10 वाजता निघाली, आणि हिचा पण बघितलं मुलांनो ही मुंबईवरूनच निघाली, आणि हिचा पण वेग बघितलं तर किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल. म्हणजे बघितलं तर दोन्ही पण रेल्वे एकाच स्टेशनवरून निघालेल्या आहे. फक्त बघितलं तर पहिली रेल्वे सकाळी 9 वाजता निघाली, आणि दुसरी रेल्वे बघितलं तर सकाळी 10 वाजता निघाली, आणि या दोघींचा पण आपल्याला वेग दिलेला आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला असेल की किती अंतरावर, बघा किती अंतरावर ही जी दुसरी रेल्वे पहिल्या रेल्वेला मिळेल. म्हणजे किती अंतरावर म्हटलं, जेव्हा पण आपल्याला प्रश्नामध्ये अंतर विचारलं असेल त्यावेळेस आपण या दोन्ही पण रेल्वेचा जो वेग आहे, या वेगाचा आपण LCM म्हणजे काय करू, आपण लसावी घेऊ. वेगाचा लसावी गुणेला वेळेतील फरक. आता वेळेतील फरक म्हणजे किती, तर पहिली गाडी बघितलं आपण तर सकाळी 9 वाजता निघाली, दुसरी गाडी बघितलं तर सकाळी 10 वाजता निघाली. तर दोन्ही पण रेल्वेमधला म्हणजे वेळामधला फरक किती आहे, तर 1 तास. म्हणजे वेळेतील फरक किती आहे, तर 1 तास. आणि या दोन्ही पण रेल्वेचा आपण बघितलं जो वेग आहे त्याचा आपण लसावी काढू आणि गुणेला करू, तर आपल्याला उत्तर मिळून जाणार. आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण बघितलं पहिल्या रेल्वेचा वेग किलोमीटर प्रति तास आहे, दुसऱ्या पण याचा किलोमीटर प्रति तास आहे, आणि वेळेतील फरकसुद्धा काय आहे, तासामध्येच आहे. किती, 1 तास. पण कधी कधी प्रश्नामध्ये बघितलं तर हा वेळेतील फरक आपल्याला इथे मिनिटामध्ये असेल. लक्ष दिसा, मिनिटामध्ये आपल्याला फरक दिलेला असेल, आणि याचा आपण जो लसावी काढू हा सुद्धा का असणार, किलोमीटर प्रति तासामध्ये असणार. किलोमीटर प्रति तासामध्ये, कारण वेग आपल्याला किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, त्याचा लसावी सुद्धा आपण बघितलं तर किलोमीटर प्रति तासामध्येच येणार. मग अशा वेळेस आपण डायरेक्टली याचा गुणाकार करू शकतो का, तर नाही. कारण एक बघितलं तर इथे आपल्याला युनिट किलोमीटर प्रति तास आहे, आणि दुसरं बघितलं तर मिनिट आहे, त्याचा आपण डायरेक्टली आपण इथे याचा गुणाकार करू शकत नाही. तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर हा जो मिनिट आहे या मिनिटाला आपण तासामध्ये रूपांतरित करायला पाहिजे. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याकडं आलं असेल की बघा 180 मिनिट असेल, तर 180 मिनिटाला आपल्याला तासामध्ये रूपांतरित करण्यासाठी या 180ला आपण 60ने काय करू, भाग देऊ, तर आपल्याला काय भेटणार, तास मिळणार. म्हणजे या दोन्ही पण गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की दोन्ही पण काय म्हटलं आपण, अंतर विचारलं असेल तर आपण या पद्धतीने इथे फाइंड आउट करू शकतो. आता एक नंतरचा एक जो टाईप आहे, हा टाईपमध्ये बघितलं आपल्याला तर नंबर ऑफ टाईप आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की एखादी रेल्वे बघितलं तर एखाद्या सिग्नलला क्रॉस करत असतानाचे, त्याचबरोबर एखाद्या ब्रिजला क्रॉस करत असतानाचे, असे प्रश्न आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारतात. तर आता आपण ह्याप्रमाणे आता इथे हे बघणार आहोत की जेव्हा रेल्वे एखादी क्रॉस करत असेल, कोणाला पार करत असेल, त्यावरचे आता आपण प्रश्न कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे. तर 2023मध्ये बघितलं तर या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो, आणि त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. आपल्याला दिलेलं असेल की एक का म्हणून आपण बघितलं तर सिग्नल असेल, एक सिग्नल दिलेला असेल,
आता या सिग्नल दिलेला आहे, या सिग्नलला बघितलं तर ही इकडून येणारी एक रेल्वे आहे. रेल्वे आहे. आपल्याला प्रश्न विचारतात की या सिग्नलला ही रेल्वे किती वेळात पार करेल, असा प्रश्न विचारू शकतात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवू की बघा अंतर, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेची आहे की अंतर बरोबर नेहमी किती घेतो आपण, वेळ गुणेला वेग घेतो. अंतर बरोबर वेळ गुणेला वेग घेतो. मग अंतर म्हणजे काय, तर या रेल्वेची जी लांबी असेल, या रेल्वेची जी लांबी असेल ती आपण प्रश्नामधला अंतर घेणार, बरोबर. त्याचबरोबर या रेल्वेचा वेग आपल्याला दिलेला असेल की किलोमीटर प्रति तासामध्ये आपल्याला हिचा वेग दिलेला असेल आणि प्रश्न विचारला असेल तर या आपल्या पोलला म्हणजे या सिग्नलला ही रेल्वे किती वेळात पार करेल. आता इथे बघितलं तर हे अंतर बरोबर आपण फक्त रेल्वेचंच का घेतलं, म्हणजे लांबी घेतली. आपण या सिग्नलची लांबी घेतली का, तर नाही. कारण सिग्नल आपण बघितलं तर उंचीमध्ये मोजतो. आपण सिग्नल उंचीमध्ये मोजतो, त्याची आपण लांबीमध्ये मोजत नाही. म्हणून हे अंतर जे आहे, या अंतरामध्ये आपण जी बेरीज करतो तर ती फक्त आपण या रेल्वेची लांबी घेतो, रेल्वेची लांबी घेतो आणि या सिग्नलची आपण उंची आपण मोजतो, लांबी मोजत नाही. म्हणजे ती किती घेतो आपण, 0 घेतो. एवढं सर्व न करता फक्त कॉन्सेप्ट माहिती आहे आपल्याला की एका सिग्नलची आपण नेहमी उंची मोजतो, त्याची कधीच आपण बघितलं तर लांबी मोजत नाही. म्हणून इथे 0 घेतलं. म्हणून अंतरबरोबर फक्त या रेल्वेचीच लांबी घेऊ, या सिग्नलची घेणार नाही. आता या सिग्नलच्या ठिकाणी एखादा व्यक्ती असेल, एखादा माणूस असेल, एखादा मुलगा असेल, एखादी स्त्री असेल, तर एखादी स्त्री, मुलगा किंवा एखादा व्यक्ती याची आपण लांबी मोजत नाही, आपण त्याची उंची मोजतो. किती उंच आहे तू, असं आपण नेहमी म्हणतो. त्याच्यामुळे इथे पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, त्यावर प्रश्न आले तेव्हा पण सुद्धा आपण इथे त्या व्यक्तीची, त्या मुलीची किंवा त्या स्त्रीची आपण लांबी किती घेणार, तर 0 घेणार. आता हे प्रश्न सोडवत असताना पुन्हा आपल्याला तीच कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आपल्याला वेळ बघितलं तर काम तो सेकंदमध्ये दिलेला असेल आणि वेग बघितला तर किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल. किलोमीटर प्रति तासामध्ये तर आपण सेकंद आणि किलोमीटर प्रति तास यांच्या दोघांचा आपण डायरेक्टली गुणाकार करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रश्नामधले ऑप्शन चेक करणं खूप गरजेचं आहे की प्रश्न आपल्याला कशामध्ये विचारलेला आहे. आता आपल्याला अंतर काढायचं आहे तर आपल्याला ऑप्शनमध्ये किलोमीटर दिलेलं असेल तर मग आपल्याला या सेकंदला आपल्याला तासामध्ये रूपांतरित करावं लागणार. पण जेव्हा आपल्याला ऑप्शनमध्ये सेकंद दिलेलं असेल तेव्हा आपण या किलोमीटर प्रति तास आहे याला आपण मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतरित करायला पाहिजे. या 2 ते 3 गोष्टी आपल्याला इथे समजणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघितलं तर रेल्वे कोणत्या व्यक्तीला, मुलीला किंवा स्त्रीला क्रॉस करत असतानाचे प्रश्न. पण जेव्हा एखादा बोगदा असेल, त्याचबरोबर एखादा पूल असेल तर एखाद्या बोगद्याची पण लांबी असते. जसं भारतातला सर्वात लांब बोगदा, बरोबर आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेवरचा सर्वात लांबीचा बोगदा, त्यानंतर कोणता पूल. अशा वेळेस प्रश्न आले तर आपण काय यामध्ये चेंजेस करायला पाहिजे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत. नेक्स्ट बघता येते आता, जेव्हा आपल्याला एखादा बोगदा दिलेला असेल, आता या बोगद्यामधून बघितलं तर ही रेल्वे जात असेल. या बोगद्यामधून, तर या रेल्वेची आपल्याला लांबी दिलेली असेल, बरोबर आहे. या लांबी दिलेली असेल मीटरमध्ये, बरोबर. त्याचबरोबर या बोगद्याची सुद्धा आपल्याला काय दिलेली असेल, लांबी दिलेली असेल, ते सुद्धा काय असेल, मीटरमध्ये. आणि या आपल्याला रेल्वेचा वेग दिलेला असेल, तो असेल किलोमीटर प्रति तासामध्ये. ओके. आणि आपल्याला प्रश्न विचारला असेल की हे रेल्वे या बोगद्याला किती वेळात पार करेल, म्हणजे वेळ विचारला तर वेळ बरोबर नेहमी किती घेऊ, अंतर भागेला वेग. तो वेग तर आपल्याला फक्त रेल्वेचा आहे, तो पण किलोमीटर प्रति तासामध्ये. मग अंतर बरोबर काय घ्यायला पाहिजे, तर या रेल्वेची लांबी
रेल्वेची लांबी मी बघितली तर एक्स कन्सिडर करतो, म्हणजे रेल्वेची लांबी एक्स आणि या बोगद्याची लांबी मी वाय कन्सिडर करतो, म्हणून प्लस वाय आणि भागेला जो वेग दिलेला आहे किलोमीटर प्रति तासामध्ये आणि याची लांबी बघितलं तर हे येणार मीटरमध्येच. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या काय म्हणतो लांबी असणाऱ्या गोष्टीला क्रॉस करत असेल तेव्हा आपण अंतरमध्ये या रेल्वेची लांबी अधिक या बोगद्याची लांबी घेणार, म्हणजे इथं अंतरामध्ये आपण इथे दोघांची लांबी घेऊ आणि भागेला काय घेणार किलोमीटर प्रति तास करणार. म्हणजे यामध्ये पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार की आपल्याला प्रश्नामधलं ऑप्शन हे मिनिटमध्ये आहे का आपल्याला सेकंडमध्ये आहे, यावरून आपल्याला याचं कन्व्हर्शनसुद्धा करता येणार. आता हे झालेल्या मुलांना बेसिक आपले टाईपवरचे प्रश्न. आता या टाईपवरचे सर्व प्रश्नाची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो. हे तुम्हाला कॉन्सेप्ट समजली असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून यावरचे प्रश्न तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ते तुम्ही सॉल्व करा. तरी पण तुम्हाला काही डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते प्रश्न पुन्हा आपण आपल्या क्लासमध्ये पुन्हा आपण इथे रिपीटमधून घेऊ तुम्हाला म्हणजे समजण्यासाठी. त्याचबरोबर बघितलं मुलांनो तर भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमी, यावर आपली मुलांनो एक लाईव्ह बॅच चालू आहे. लाईव्ह बॅच, या लाईव्ह बॅचमध्ये तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे बघितलं मुलांनो तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी इथे काय होणार इथे समजून येणार की तुम्हाला तिथे पोल असतो, पोलमध्ये टाईम दिलेला असते प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी. त्या टाईममध्येच तुम्हाला उत्तर क्लिक करणं तिथे भाग पडते, जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये प्रश्न सॉल्व करण्याची तिथे सवयसुद्धा होऊ शकते किंवा सवयसुद्धा तुमची होणार. त्यासाठी तुम्ही ही लाईव्ह बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात. याचा टाईम आहे बघितला तर 1:50 आणि एक दुपारी आहे 5:15. या 2 टाईम आहे मुलांना, या दोन्ही टाईमवर तुम्ही आपला क्लास तिथे अटेंड करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.